श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मनाला लागलेल्या जखमा या डोळ्यातून का वाहतात? तर आपल्याला माहिती आहे, आपल्या शरीरात 70% पाणी असतं, पण जर जखम झाली तेव्हा मात्र रक्त बाहेर येतं. हेच रक्त माणसाच्या हृदयात सतत वाहत असतं. पण जेव्हा हृदय दुखावतं ना, तेव्हा रक्त नाही तर पाणी येतं डोळ्यातून. बघा ना, किती अद्भुत विरोधाभास आहे. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी वेदना रक्तातून दिसतात, आणि हृदय जे रक्तानं बनलेलं असतं तिथल्या वेदना मात्र पाण्यातून व्यक्त होत असतात. कधी कधी असं वाटतं की देह आणि भावना यांचं गणित वेगळंच असतं. जखम ही शरीराला लागली तर रक्त येतं, पण जर जखम मनाला लागली की डोळे ओले होतात. किती विचित्र आणि तरीही किती खरं आहे. श्रोते हो, मनाच्या खोल जखमा शब्दात उमटल्या असतील तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा. चला बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमत असते. यशस्वी जीवनाचे 4 सूत्र आहेत. मेहनत केली तर धन मिळतं, संयम ठेवला तर काम होतं, गोड बोललं तर ओळख होते, आदर केला तर नाव होतं. काही नाही या शब्दामागं खूप काही भावना लपलेल्या असतात. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देता सुद्धा येतो. चुकीच्या संगतीत स्वतःचं अस्तित्व कधीच हरवू नका. ते वेळीच ओळखा आणि संगत बदला. नात्यातील प्रेमाची किंमत तुम्ही काय देता यावर नसते, तर तुमचं अस्तित्व किती जपलं जातं यावर ठरते. वयाचं काहीच देणं घेणं नसतं. जिथं विचार जुळतात तिथं एक सुरेख नातं जुळत असतं. ओझं अशा ठिकाणी उतरून ठेवावं जिथं ते सुरक्षित राहील, आणि आपलं मन अशा ठिकाणीच मोकळं करावं जिथून ते दुसऱ्या कानापर्यंत जाणार नाही. गुण जुळलं म्हणून संसार टिकत नसतो, तर जोडीदाराच्या अवगुणाकडं दुर्लक्ष केल्यानं संसार टिकत असतो. लोक तुम्हाला पर्याय म्हणून वापरत असतील तर त्यांना मर्यादित ठेवणं ही तुमची निवड असली पाहिजे. मनाची खोली गाठून मिळालेल्या सुखाच्या काळजावर आयुष्यभरासाठी पसरलेली दरवळ म्हणजे लेख असते. देव चांगलं करेल हा जसा विश्वास असतो, तसंच कर्म चांगलं असलं की माणसाचं चांगलंच होतं हा आत्मविश्वास आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक धडा असतो, पण सगळेजण तो मोठ्यानं वाचून दाखवत नाहीत. जगायचं असेल तर कानाडोळा आणि दुर्लक्ष शिकायला हवं. हीच 2 अशी शस्त्र आहेत जी आपल्याला आयुष्याच्या कठीण वादळात सुद्धा खंबीरपणे उभं राहायला शिकवतात. देवाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपली प्रत्येक कृती ही रेकॉर्ड होत असते, म्हणून काळजीपूर्वक जगावं. स्वतःला हवं ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरवू नका. कधीतरी स्वतःचा दृष्टिकोन बदलून बघा. तुम्हाला हवं ते ऐकता आणि पाहता येईल. संयम ठेवला तर सवयी बदलतात, आणि संयमानं आयुष्य सुद्धा बदलता येतं.
लाटांशी झुंजल्याशिवाय किनारा मिळत नसतो. जीवावर उदार झाल्याशिवाय यशाचं दार उघडत नसतं. सहनशक्ती वाढवा. संकट म्हणजे गुरु असतात आणि तेच आपल्याला खरं घडवत असतात. बोलून नाही तर करून दाखवा. जीवनामध्ये कधीच पोपटासारखं बनू नका, कारण पोपट हा गरजेपेक्षा जास्त बोलत असतो. पण या उलट गरुड हा शांत आणि संयमी असतो, पण तो सर्वात उंच उडतो आणि आकाशाला स्पर्श करण्याची क्षमता ही त्याच्याकडे असते. तुम्ही किती बोलता याला महत्व नाही, तर तुम्ही कृती कशा प्रकारे करता याला महत्व असतं. आपल्याला आलेला आधार कोण देतं हे बघण्यासाठी आलेला असतो. समाज हा 12 लोकांनी बनलेला असतो. 4 सच्चे, 4 कच्चे आणि 4 लोटचे. आपल्याला या सर्वांना स्वीकारून पुढे जायचं असतं. वारंवार अपमान होऊन सुद्धा कोणीतरी तुमच्याशी जोडलेलं राहत असेल तर याचा अर्थ तो निर्लज्ज नाही, तर त्याच्या आयुष्यात तुमचं स्थान हे त्याच्या स्वाभिमानापेक्षा मोठं आहे. अशा माणसाच्या प्रेमाची कदर करा, कारण प्रत्येक जण एवढं सहन करत नसतो. निसर्गाचं काम हे फक्त माणसांना भेटवणं असतं, पण नात्यांचं आयुष्य किती असेल हे तुमच्या वागणुकीवर अवलंबून असतं. सगळ्यात खतरनाक खेळ हा मैदानात नाही तर डोक्यात खेळला जातो. त्रास देणारा विसरून जातो, पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवत असतो. विचारात स्वार्थ असला की लोक तुटतात, पण विचारात निस्वार्थ असला की माणसं जुळत असतात. हसल्यानं आयुष्य वाढतं हे खरं आहे, पण नको तिथं हसल्यानं शिव्या किंवा मार खावा लागतो. नात्यांचं ओझं होतं तेव्हा माणूस मोकळं व्हायचं स्वप्न बघतो, आणि एकदा का मोकळा झाला की पुन्हा कोणीतरी जवळ असावं असं वाटत राहतं. आयुष्यात ठाम राहायला शिका. डगमगून जाऊ नका. निर्णय चुकले तरी चालतील, पण विश्वास असला तर जीवनाची सुरुवात कुठूनही होऊ शकते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं मानतील. आपल्या कुटुंबाचं दुःख, गरिबी हे काही असो, त्रास हा आपणच सोडवायचा असतो. शिक्षण, पुस्तकं आणि त्यातून मिळणारं ज्ञान हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे.